फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि आता 7 वाजत आहे सायंकाळचे, रात्रीचेच म्हणू शकतो आपण. आणि आता माझा तर स्वयंपाक व्हायचा आहे. मी आता स्वयंपाक करते आणि त्याचबरोबर मुलं ट्युशन्सला गेली आहे. आणि आमच्याकडे पाऊस सुरू आहे, म्हणजे भरपूर पाऊस आहे. दिवसभर झाला, म्हणजे भरपूर म्हणजे बारीक बारीक येतो, पण दिवसभर झाला. आज त्रासला जीव, त्याच्यामुळे मी आता दार बंद करून बसलेली. आता खोलला. चला आता आपण जाऊया बाहेर. आणि इथे पाऊस असल्यामुळे सगळ्या गाड्या बघा झाकून ठेवलेल्या आहेत. तर हे बघा असं. तर अशा प्रकारे बाहेर म्हणजे बारीक बारीक पाऊस सुरू आहे आणि सतत सुरू आहे सकाळचं. खूप म्हणजे ऊन तापल्यानंतर आता हा पाऊस पडलेला आहे. आता शांतता आहे. जेव्हा मे महिन्यामध्ये ऊन तापायचे तेव्हा पाऊस पडला आमच्याकडे. आणि आता जून महिना लागला. आता पाऊस पाहिजे तर थोडीशी ऊन तापत होती, पण मात्र आता 2 दिवस झाले बारीक बारीक का होण्या सतत तो दिवसभराचा सुरू आहे. तर गार पाऊस असल्यामुळे सगळ्या गाड्या वगैरे झाकून ठेवलेल्या आहेत. आणि आता मला बनवायचा आहे स्वयंपाक. आधी बंद करून देते फॅन, कारण फॅन बंद करणं जास्त जरुरी आहे. आपण आता क्लोज करून देऊ डोर. लावून देते, सोबत हा सुद्धा दार लावून देते. ओके, हां दार लावून देते, कारण आमच्याकडे सापांची भरपूर भीती आहे. मागेसुद्धा साप निघालेला होता, त्याच्यामुळे तो दार लावून देणं जरुरी आहे. पाऊस असल्यामुळे कपडे काय वाढले नाही, त्याच्यामुळे ते आता आहे डायनिंगवर. कपडे सुकत आहे डायनिंगवर. आणि आता मी लाईट्ससुद्धा सुरू करायचे बघा इकडे, आणि इकडे अंधार गच्चा आहे. तर आता आपण लाईट लावून घेतला. आपण आलो आहेत किचनमध्ये. तर चला मी आता करते स्वयंपाक लाईटवर. आधी बनवून घेऊ. आपल्याच्यात नाही आहे हेअर पिन आहे माझ्याजवळ, तेच ते त्याला केस पातळ असल्यामुळे थोडंसं. तर आता माझ्याकडे आहे सकाळची खिचडी भरपूर आहे. तर हे बघा इथे आहे सकाळची खिचडी, जी की मी सकाळी बनवलेली होती. आणि दुपारी मुलं स्कूलमधून आल्यावर खातात म्हणून, पण मुलांनी काही स्कूलमधून आल्यावरती खाल्लेली नाही. जो मी पिऊला नाश्ता दिला होता तोच पिऊनी खाल्ला. घरी आल्यावरती काही जेवलेली नाही. आईची सध्या स्कूल व्हायची आहे आणि इथे माझे पूर्ण कामं झालेले आहे. आता मी स्वयंपाक. तर आता स्वयंपाकामध्ये मी बनणार आहे खिचडी तर आहे आपल्याकडे. तर फक्त आता मी पोळी आणि भाजी वगैरे बनवेल. तर आता विचार केला की टमाटरची चटणी बनवूया, पण मी आता फ्रीजमध्ये थोडं टमाटर काढून घेते. आणि आम्हाला 8पर्यंत जेवण पाहिजे म्हणजे पाहिजे. तर आता मी 7-7:30 लागली आहे स्वयंपाकाला. 8पर्यंत होऊनही जाईल, कारण आपल्याकडे आता खिचडी तर बनवणंच आहे. मी जस्ट आता भाकर बनवून घेते, कारण 2 पोळे उरलेल्या आहेत सकाळच्या, त्याच्यामुळे मी आता भाकरीची तयारी करत आहे. 2 भाकर झाल्या की झालं, कारण 2 पोळ्या आहेत. मुलं खातील तर पोळ्या खातील, नाही तर खाणार नाहीत. आणि 2 भाकरी आहेत, तर एक मिस्टर खाईल एक मी खाईल बस. आणि खिचडी भरपूर आहे, तर मुलांना तशीही फार खिचडी आवडते आणि मुलं खिचडी खाऊन घेतात. तर आता मी मस्तपैकी कणिक वगैरे मस्त मळून घेते. आणि आपलं कणिकमुळे आता छानशा भाकरी टाकून घेते. बघा म्हणजे मी थंड पाण्यानेच भाकरी टाकते. तर आता असं मस्तपैकी भाकरी वगैरे टाकते, चटणी वगैरे बनवते आणि मग जेवायला घेते. तर आता झालं आहे माझ्या भाकर वगैरे बनवून झालेल्या आहेत. बघा मस्तपैकी छान अशा कडक कडक 2 भाकरी मी बनवून घेतलेल्या आहे. एक झालेली आहे, दुसरी आता बनवते. हे बघा अशा प्रकारे झाली भाकर, छान झालेली. फक्त ते टाकताना थोडीशी अगदी त्याचा कोणता माझ्या हाताने तुटलेला होता, पण मात्र मस्त झालेली. आणि मेन म्हणजे हे बघा तव्यावर, म्हणजे मी आज प्लेटामध्येच बनवून टाकली, प्लेटच ठेवली. आता कोरपाट वगैरे काढा मग आणखी ठेवा म्हटलं, तर त्याच्यापेक्षा मग मी आता प्लेटामध्येच बनवलेली. आणि आता ती काढत आहे अलगद, कारण भाकर एवढी नाजूक असते की तिला काढता काढता ती तुटायला होते हातावर जेव्हा आपण घेतो. आणि हातावरच्या भाकरी मात्र त्या बऱ्या असतात, पण आपण जेव्हा प्लेटवर वगैरे कशावर बनवतो तर कोरपाटवर बनणं सोपी असतं, कारण ती अलगद येते. म्हणजे ते चिपकायला पाहत नाही, तो लाकूड असल्यामुळे. आणि इथे कसं प्लास्टिक किंवा कशाचे दुसऱ्यावर वगैरे कशावर बनवलं तर ते चिपकायला पाहतात, स्टीलच्या सुद्धा ताटावर वगैरे. तर मी आता बनवलेली आहे भाकर, मस्त झालेली. आणि मेन म्हणजे मला आवडते ती अशी थोडीशी जाडी आणि मऊसूद भाकर आवडते, अशी छान नरम पोळीसारखी.
आणि माझ्या मिस्टरांना आवडते ते म्हणजे कडक, त्यांना अशी छान अशी फुगलेली, टम्म फुगलेली, पातळ आणि अशी छान भाकर त्यांना आवडते. तर आमच्या दोघांनाही आवडते. मुलांना आवडत नाही. आई मात्र थोडा बहुत खाऊन तरी घेतो, पण पिऊ तर कधीही भाकर खात नाही. तर तसं भाकरी खाणं, मी आधी भाकरी म्हणजे आईच्या घरी असताना आई बनवायची, पण मी सुद्धा खात नव्हती कारण मलाही फारशी आवडत नव्हती. आणि आताही असं काही खूप म्हणून नाही, पण मला मात्र शिळी भाकर फार आवडते, ते पण काळ्या बरोबर सकाळी सकाळी. पण मी आता भाकरी यासाठी खाणं आहे की वजन वगैरे खूप वाढलेलं, तर त्याच्यामुळे वजन कमी करायसाठी भाकर खायची म्हणतात, त्याच्यामुळे मी आता भाकर खाणं स्टार्ट केलेलं आहे. आणि आता ते स्टार्ट म्हणजे जेव्हापासून मी भाकर खायला लागली तेव्हापासून आता ते मला आवडायलासुद्धा खूप लागलेलं आहे. आणि मेन म्हणजे ते खायला तर आवडायला लागलेलंच, पण त्याचबरोबर मला बनवायलासुद्धा खूप आवडायला लागलं. कारण पोळ्यांना तसाही वेळ लागतो, म्हणजे कणिक आधी मळून ठेवा आणि मग त्याच्यानंतर मग आपण पोळ्या वगैरे करा काही वेळानंतर, तर मग थोडंसं कणिक मऊ वगैरे झाल्यावर. पण आता तसं नसतं, भाकरीचं मस्तपैकी जेव्हा पाहिजे तेव्हा छान असं नरम नरम करून घ्या आणि तुरंत भाकरी होतात आणि भाकरीला जास्त वेळ लागत नाही आणि अगदी गरम गरम खायलासुद्धा मिळते. पोळ्यांचं तसं नसतं, पोळ्या आत्ता बनवून ठेवा आणि त्यानंतर मग खूप वेळानंतर आपण जेवण वगैरे करतो तेव्हा त्या पोळ्या खायला मिळतात. नाहीतर कधी कधी इतकी घाई होऊन जाते की इकडे आपण पोळ्या टाकतो आणि इकडे खाण्यात जातात असं होतं. पण मात्र भाकरीचं बेस्ट आहे. भाकर शिजली पाहिजे म्हणून त्याला थोडंसं छान शिजवणंसुद्धा आहे. आणि त्याचबरोबर भाकरीबरोबर मी थोडंसं जे आपलं कुकरमध्ये मी ठेवलेलं होतं तर ते सुद्धा मी छान गरम करून घेते खिचडी. इकडे खिचडी गरम होत आहे, इकडे मग तव्यावर छानपैकी मस्त भाकर होत आहे. आणि त्याचबरोबर आता मग मला चटणी वगैरे करायची होती आणि भाकर वगैरे दुसरी टाकून घेतलेली. आता मला 2 भाकरीच्या वर टाकायच्या नव्हत्या, त्याच्यामुळे मी तेवढ्याच वेळात भांडे वगैरे घासून घेतले जे 2 आहेत ते. आणि किचनवरचं थोडंसं उचलून घेते सामान जे कणकीचा डब्बा वगैरे होता. तर पीठ थोडं जास्त लागतं, त्याच्यामुळे मी गव्हाचं पीठ भरपूर आणते आणि याचं पीठ कमी आणते. तर आता झालेलं आहे ते. आणि मला आता थोडंसं काहीतरी क्रेविंग झाली गोड खायची, पण मी आता काढले हे डिंगाचे आपले लाडू आहेत, म्हणजे मिक्स फ्रूट्स जे म्हणतो आपण त्याचे लाडू आहेत. मला काहीतरी गोड खावंसं वाटलं तर मी हे थोडंसं खाऊन घेते. त्याचबरोबर मी करते व्हिडिओला एंड. तुम्हाला हे ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा. चला आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका. आणि डेली ब्लॉग येईल, त्याचबरोबर मी त्याची पोस्टसुद्धा टाकत जाईल, तर तुम्ही नक्की ब्लॉग बघत चला. आणि चला फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉग बरोबर. बाय.